तत्कालीन काँग्रेस नेत्यांचा वेश अनेक सिनेमात खलनायकांना दिलेला आहे गेटअप हा. आता जर एखादा सिनेमा एखाद्या डायरेक्टरला बनवायचा आहे आणि त्यात जर तो खलनायक जो आहे तो संघाच्या गेटअपमध्ये दाखवायचा तर शक्य आहे का ते? पण जेव्हा सिनेमानं तोडण्याचं काम करायला लागतो लोकांना तेव्हा ती खूप मोठी धोक्याची घंटा असते ॲक्च्युली. तर तानाजीसारख्या सिनेमात खरं तर खलनायक मुस्लिम नाहीच आहे, बरोबर, पण त्याला मुस्लिम गेटअप दिला पूर्णपणे. तुम्ही व्हिज्युअली काय संदेश देताय? कुठला राजपूत कानामध्ये काजळ घालायचं की मुस्लिम उर्दू बोलायचा? केरला डायरीज असेल, काश्मीर फाईल्स असेल, हे सिनेमे ऑर्गॅनिक हिट होते का ह्याच्याबद्दल पण माझ्या मनात खूप शंका आहेत. म्हणजे हे मला वाटतं स्वतंत्र भारतात असं पहिल्यांदाच घडलं असेल की एका पक्षाची यंत्रणा सिनेमे चालवायला उतरली आहे. तर धर्मवीर पण तसा ऑर्गॅनिक हिट आहे का याच्यात मला शंका आहे. पण त्यांचं जो ऑब्जेक्टिव्ह जे होतं की आनंद दिघेंचं नाव आणि पर्यायानं एकनाथ शिंदेचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात जावं सगळीकडे, तर तो त्यांचा उद्देश नक्कीच साध्य झाला असं म्हणेल मी धर्मवीर 1 मधून. पण मग आता तो सावरकरांचा पिक्चर आला, मला वाटतं रणदीप हुडाने, मी माझ्या वडिलांचं घर घाण, किंवा आता हे मंगेश देसाईंनी धर्मवीर बनवताना असं सांगितलं की मी माझं घर विकलं किंवा घाण ठेवलं आणि सगळे या चित्रपटामध्ये टाकले. हे कसं काय म्हणजे खरं मानायचं? हे खरं असतं की नाही? नमस्कार. प्रोपगंडाचा जमाना 2014 पासून किंवा त्याच्या 5-6 महिने आधीपासून सुरू झालेला आहे देशात, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु ते प्रोपगंडा केवळ राजकारण आणि समाजकारणापुरता राहिला का मर्यादित नाही राहिला. तो चित्रपट, नाट्यसृष्टी आणि सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये सुद्धा त्याचा शिरकाव झाला आणि त्यांनी किती भयानक स्वरूप धारण केलेलं आहे ते आपण मागच्या काही काळामध्ये सगळेच जण अनुभवतोय. म्हणजे हे केवळ देशपातळीवरतीच नाही, नरेंद्र मोदींनी आपल्या स्वतःची प्रतिमा अधिक उजळवण्यासाठी या सगळ्या माध्यमांचा वापर केलेला आपण पाहिला. परंतु तो राज्य पातळीपर्यंत पण कसा त्याचा सगळ्याचा शिरकाव झाला ते सुद्धा आपण सगळेजण पाहतो. म्हणजे सुरत, गुवाहाटी, गोवा असं सगळं ते प्रकरण जे एकनाथ शिंदेंनी घडवलं त्याच्या बरोबर आधी काही काळ कशा प्रकारे धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट रिलीज करण्यात आला, त्यावेळेला कदाचित आपणापैकी अनेक लोकांना तो प्रोपगंडाचा भाग आहे हे माहिती नसेल आणि ते नंतरच्या काळात उमगलं असेल. आणि आत्ता बरोबर विधानसभा निवडणूक येऊ घातले आणि त्याच धर्मवीर चित्रपटाचा पुढचा भाग रिलीज करतायत एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेंचं डायरेक्ट त्या चित्रपटाच्या कशामध्ये नाव नसलं तरी ते महाराष्ट्राला कळून एक उघड सत्य आहे, गुपित त्यात राहिलेलं नाही की त्या चित्रपटामागे एकनाथ शिंदेच आहेत. तर या सगळ्याकडे चित्रपट इंडस्ट्रीशी, या क्षेत्राशी निगडीत असलेल्या या व्यक्ती, अभ्यासू व्यक्ती कशा पद्धतीने बघतात हे जाणून घेण्याचं कुतूहल होतं. आणि त्यासाठी योग्य माणूस आमच्या डोळ्यासमोर आला ते म्हणजे अमोल उदगीरकर. अमोल उदगीरकर आपल्यासोबत आहेत, आज त्यांना भेटायला आम्ही पुण्याला आलोय. आणि अमोल उदगीरकर समाज माध्यमांवरती जे जे लोक आहेत त्या सगळ्यांना अमोल उदगीरकरांविषयी अधिक सांगण्याची गरज नाही. चित्रपट हा त्यांचा श्वास आहे आणि त्याच्यामध्येच कशा प्रकारे त्यांनी चित्रपटांविषयी ते समाज माध्यमांवरती लिहिलेलं आहे आणि त्यातून त्यांची लोकप्रियता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच विषयावरती त्यांची न नायक आणि त्यानंतरचं काही काळापूर्वी प्रकाशित झालेलं मिडनाईट मॅटेनी ही 2 पुस्तकं आहेत चित्रपट सृष्टीशी संबंधित. आणि खूप गाजली ही पुस्तकं, खूप कौतुक झालं या पुस्तकांचं. केवळ म्हणजे सर्वसामान्य चित्रपट रसिकांमध्येच नाही तर चित्रपटाचं विश्लेषण करणारे, परीक्षण करणारे आणि चित्रपटसृष्टीमधल्या सगळ्याच लोकांनी त्या सगळ्याचं कौतुक केलं. त्यामुळे आजचा जो आपला विषय होता त्या अनुषंगाने बोलण्यासाठी अमोल उदगीरकर ही अतिशय योग्य व्यक्ती असल्यामुळे त्यांच्याकडे आलेलो आहोत आणि आपल्या मनातले काही प्रश्न, काही संभ्रम त्यांच्याकडून त्याबाबतची उत्तरं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. अमोलजी नमस्कार. आणि पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की चित्रपटांचा वापर करून आपली प्रतिमा उजळवून घेण्याचा प्रयत्न म्हणजे आपण यशस्वीरित्या काही करू शकतो, चित्रपटांचा वापर करून लोकांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचू शकतो, याचं जागतिक दर्जाचं कोणतं उदाहरण पहिले आपल्याला सांगता येईल? भरपूर उदाहरणं आहेत त्याची ॲक्च्युली. पण मी त्याच्यानं 3 टप्पे इतिहासातले म्हणतो, मी त्याचे 3 मुख्य टप्पे तुम्हाला सांगू इच्छितो. पहिला टप्पा म्हणजे अर्थातच पहिलं महायुद्ध, दुसरा टप्पा म्हणजे दुसरं महायुद्ध आणि अगेन तिसरा टप्पा म्हणजे जो शीतयुद्धाचा टप्पा होता बरोबर 90च्या दशकापर्यंत अमेरिका आणि रशियाच्या दरम्यानचा. या तिन्ही टप्प्यामध्ये ना प्रोपगंडा सिनेमांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आलेला आहे. आणि हा वापर करण्यात नाझी जर्मनी आघाडीवर होतं, तत्कालीन सोव्हिएत युनियन पण आघाडीवर होतं, युरोपियन फिल्म इंडस्ट्रीज पण आघाडीवर होती आणि नंतर हॉलिवूडनं ती धुरा खांद्यावर घेतली प्रोपगंडा करण्याची.
तर असं इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर तुम्हाला प्रोपोगंडा सिनेमे बघायला मिळतात. नाझी म्हणजे हिटलरचा उदय होण्यात आणि हिटलरचं नाव पूर्ण जगभरात पसरण्यात एक द ट्रायम्फ ऑफ विल नावाची एक डॉक्युमेंटरी, त्याचा एक मोठा वाटा आहे. अतिशय भव्य प्रमाणात ती डॉक्युमेंटरी बनवण्यात आली होती. लेनी नावाच्या एका फिल्म मेकरने ती बनवली होती. आणि ॲक्च्युली गोबेल्स जो ब्रेन होता हिटलरच्या प्रोपोगंडाचा, त्याला ती फारशी आवडत नव्हती ती फिल्म. पण ती फारच अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य अशी ती डॉक्युमेंटरी होती. बर्लिनमध्ये जेव्हा ऑलिम्पिक झालं होतं हिटलरच्या काळात, तेव्हा त्याचा वापर हिटलरमध्ये प्रतिमा निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात करून घेतला. त्यात ही फिल्म त्याला खूप कामाला आली. शीतयुद्धाच्या काळात यांनी फार वेगळं स्वरूप धारण केलं प्रोपोगंडा सिनेमांनी. कारण शीतयुद्धाच्या काळात डायरेक्ट युद्ध असं कुठं नव्हतं. दोन देशाची सैन्य एकमेकांसमोर उभी आहेत, लोक मरत आहेत असं काही नव्हतं. ते युद्ध फार एक वेगळ्या नेणेवीच्या पातळीवर लढले गेलेलं युद्ध होतं शीतयुद्ध म्हणजे. तर त्या काळात हॉलिवूडनं फार मोठा वाटा उचलला अमेरिकेचा. जर आपण असं गृहीत धरतो की अमेरिकेचा विजय झाला, रशियाचं विघटन झालं असं आपण गृहीत धरतोय, तर त्यात हॉलिवूडचा पण एक छोटा वाटा होता त्याच्यामध्ये. हॉलिवूडचे जे सिनेमे यायचे त्यात त्यांनी रशियाची जी प्रतिमा निर्मिती केली होती ती फार एक खलनायक अशा स्वरूपाची होती. तुम्ही जेम्स बॉन्डचे सिनेमे बघा, त्यात तुम्हाला रशियन कसे दिसतात, युद्धखोर दिसतात तुम्हाला. रशियन लोक तुम्हाला मागासलेले दिसतात. बरोबर. ते रशियन लोकांचं चित्रण करण्यात बॉन्ड सिनेमांचा किंवा हॉलिवूडच्या ॲक्शन मूव्हीजचा एक खूप मोठा वाटा आहे. त्यांनी सतत रशियाचं चित्रीकरण एक विशिष्ट पद्धतीने केलं आणि हॉलिवूड सिनेमा हा जगभरात पोहोचायचा. म्हणजे भारतात 90च्या दशकात एखादा जेम्स बॉन्ड सिनेमा बघणाऱ्याला काय वाटेल रशियाबद्दल, अरे रशिया तर असं आहे आणि अमेरिका किती भारी आहे. बरोबर. हे असं तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे बीज सोडली जातात ती हॉलिवूड सिनेमा करताना त्याने डायरेक्ट कधीच प्रोपोगंडा नाही केला की आजकालचे हिंदी सिनेमे जे करतात तसं नव्हता. तो खूप सॉफ्ट प्रोपोगंडा होता. तो हळूहळू ठिबक सिंचनसारखा तुमच्या डोक्यात सीड सोडण्याचा तो प्रोपोगंडा होता. तर हे इतकं ते व्हास्ट आहे. आणि त्याच्यामुळं ना माझं स्वतःचं मत असं की प्रोपोगंडा ठीक आहे सगळेच करतात, पण प्रोपोगंडा असा पाहिजे ना की तो कळला नाही पाहिजे की तो प्रोपोगंडा म्हणून. जर तुमच्या सिनेमाच्या ट्रेलरमधूनच तुम्हाला कळत जाईल की अरे हा तर प्रोपोगंडा सिनेमा आहे, मग तुमचा सिनेमा तिथेच अपयशी ठरतोय. हे ओपन मला वाटतं तिथे लगेच कळतं. बरोबर. याबाबत थोडीशी माहिती होती पण हे फार नाविन्यपूर्ण माहिती मिळाली आणि उद्बोधक आहे. मला आणखीन असं विचारायचं की प्रोपोगंडा सगळेच करतात आणि सगळ्यांनीच या माध्यमाचा वापर केला असं आता तुम्ही बोलता म्हणाले. परंतु आपल्या देशाचा विचार केला तर पंडित नेहरूंपासून तर आता मनमोहन सिंगांपर्यंत या लोकांनी स्वतःची नाव किंवा प्रतिमा उजळवण्यासाठी अशा प्रकारे प्रोपोगंडा मूव्ही केल्याचे उदाहरणं माझ्या नजरेत नाही. तुमचा अभ्यास काय सांगतो याविषयी? माझं असं मत आहे ना की त्या काळात पण प्रोपोगंडा झालाय, पण तो असा थेट नव्हता. नेहरूंच्या काळात असेल किंवा नंतर काँग्रेसच्या काळात असेल, तो प्रोपोगंडा असा होता की नेहरूंची जी सूत्री होती, विचार करण्याचं त्यांचं सूत्र होतं, समाजवाद असेल, सेक्युलरिझम असेल, तर ती त्यांची तत्व पुढे ढकलणारा सिनेमा त्या काळात मोठ्या प्रमाणात होता. म्हणजे बिमल रॉयचे सिनेमे असतील त्या काळातले के आसिफ यांचे सिनेमे असतील, ख्वाजा अब्बास यांचे सिनेमे असतील, या सिनेमातून नेहरूंची जी विचारसरणी होती की भारत कसा असावा या संदर्भात, तर ती विचारसरणी पुढे त्या सिनेमातून यायची. म्हणजे त्या सिनेमातला नायक अनेकदा श्रमिक वर्गातला गरीब माणूस असायचा. म्हणजे नया दौरमधला दिलीप कुमार हा टांगा चालवणारा असतो. मदर इंडियामधले मुख्य पात्र शेतकरी आहेत आणि त्यांचे पिळवणूक करणारे लोक कोण आहेत, कारखानदार आहेत, सावकार आहेत. म्हणजे एक थोडे समाजवादाला किंवा कम्युनिझमला पोषक असे ते पात्र विधायक अर्थाचा होता. अर्थातच त्यात नेहरूंचं वैयक्तिक असं प्रतिमा मंडन, त्यात प्रतिमा मोठी करण्याचा प्रयत्न असं त्याच्यामध्ये नव्हता फारसा काही. काही चित्रपटांविषयी या अनुषंगाने मागचं वाचण्याचा प्रयत्न केल्यावर असं लक्षात येतं की किस्सा कुस्सी किंवा अशा प्रकारचे काही चित्रपट उलट या नेत्यांवरती आतापर्यंतच्या मागच्या पंतप्रधानांवरती टीका करणारे मोठ्या प्रमाणात बनलेले. त्याबाबत कसं, म्हणजे मी याचं तुम्हाला फार सटल उदाहरण देतो. म्हणजे वैयक्तिक टीका मी त्यात जात नाही, पण जर तुम्ही अमिताभ बच्चनचा अँग्री यंग मॅनचा तो काळ सिनेमे जे होते ज्यात अमिताभ बच्चन मोठा सुपरस्टार झाला, त्या सिनेमातले खलनायक आणि राजकीय नेते असायचे आणि त्यांचा वेश काय असायचा, धोतर, खादी जॅकेट, गांधी टोपी. हा तत्कालीन काँग्रेस नेत्यांचा वेश अनेक सिनेमात खलनायकांना दिलेला आहे गेटअप हा. इथं दुसरा कुठला पक्ष असतं ते इग्नोर केलं नसतं, पण काँग्रेसनं त्याच्याकडे कधीही लक्ष दिलं नाही. हा काँग्रेसचा मोठेपणा अर्थातच. म्हणजे या सिनेमातून झालं काय, स्लो बट स्टडी, की काँग्रेसचा म्हणल्यावर लोकांच्या डोळ्यासमोर तो यायचा, तो खादी टोपी, गांधी टोपी, खादीचा ड्रेस, धोतर घालणार नेता जो विलन आहे. बरोबर. तर काँग्रेसचं असं विलिनिफिकेशन
सिनेमातून खूप मोठ्या प्रमाणात झालं 70-80 दशकात. नंतर दशकोत अमिताभ स्वतःच काँग्रेसमध्ये गेला हे सगळं करून. तर काँग्रेसचं कसं होतं, काँग्रेस स्वरूप एक गोधड्यासारखं होतं त्या काळात. काँग्रेसमध्ये हिंदुत्ववादी पण होते, काँग्रेसमध्ये समाजवादी पण आहेत, काँग्रेसमध्ये डावे पण आहेत, काँग्रेसमध्ये सगळ्या विचारसरणीचे लोक आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये एक सर्वसमावेशक भूमिका घेण्याची वृत्ती पहिल्यापासूनच होती. म्हणजे मला आठवतं की सॅक्रेड गेम्सचा जेव्हा पहिला भाग आला होता वेब सिरीजचा, तेव्हा त्यात राजीव गांधींचा आणि संजय गांधी आणि राहुल गांधी संजय गांधी आणि यांचा थोडा अवमानजनक, इंदिरा गांधींचा थोडा अवमानजनक उल्लेख होता, एकेरी उल्लेख होता. पण राहुल गांधी म्हणला ते त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यात काँग्रेसच्या लोकांनी त्याच्याविरुद्ध कुठलीही निदर्शनं करू नयेत किंवा कुठेही काही खटला दाखल करू नये, असं राहुल गांधींनी फार स्पष्ट सांगितलं होतं. पण आता जर एखादा सिनेमा एखाद्या डायरेक्टरला बनवायचा आहे आणि त्यात जर तो खलनायक जो आहे तो संघाच्या गेटअपमध्ये दाखवायचा, तर शक्य आहे का ते शक्यच नाही. आता सिरीज होणार नाही, पुढे रिलीज होणार नाही, ईडीच्या धाडी पडायला लागतील. तर म्हणजे मला एक आठवते मध्ये जॉन अब्रामचा एक सिनेमा आला होता, मला त्या सिनेमाचं नाव एक्झॅक्टली नाही आठवतं. त्या सिनेमात संचलन करणारे स्वयंसेवक तुम्हाला दिसतात, एक स्लाइट सेकंद पुरते, तर तो दबाव आणून तो शॉट काढायला लावला सिनेमातून. त्या म्हणजे दोन पक्षांमधली प्रचंड विरोधाभास जो आहे तो इथं दिसतो आपल्याला. ही काँग्रेस एक खूप सर्वसमावेशक होती. द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर सगळ्या सिनेमात मनमोहन सिंगांचं तर अक्षरशः चरित्रहनन करण्यात आलं होतं. बरोबर. म्हणजे गेल्या 2-3 सिनेमात पण इंदिरा गांधींना थोडं वाईट पद्धतीने दाखवण्यात आले सिनेमामध्ये. रेड सारखा सिनेमा असेल किंवा बॉटम, अक्षय कुमारचा बॉटम नावाचा एक सिनेमा, बेल बॉटम नावाचा सिनेमा, त्यात इंदिरा गांधींनी थोडं कॅरिकेचरिस्ट दाखवलं आहे. आत्ता यांचा एक बायोपिक आला होता विकी कौशलनं केलेला जनरल माणिकेशनचा, त्यात इंदिरा गांधीला थोडं त्यांनी कॅरिकेचरिस्ट दाखवले असं. तर हे सटल हिंट्स येत आहेत. पण तुम्ही भाजपच्या नेत्यांबद्दल तसं नाही करू शकत तुम्ही, कारण तुम्हाला माहिती आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत. बरोबर. तर काँग्रेसची भूमिका कायमच सर्वसमावेशक राहिली याच्यामध्ये, आणि आत्ताच्या सत्ताधाऱ्यांची भूमिका तेवढी सर्वसमावेशक नाही. मला याच विषयाला धरून आणखीन एक विचारायचं की आपली चित्रपटसृष्टी, बॉलिवूड असेल संपूर्ण किंवा देशभरातली चित्रपटसृष्टी, हे हिंदू मुस्लिम एकतेचं व्यापक स्वरूप असायचं. म्हणजे मुस्लिम आणि हिंदू कलाकार असतील आणि बॅकस्टेज आर्टिस्ट असतील, गीतकार असतील, संगीतकार असतील, यांची इतकी सरमिसळ झालेली असायची की तो धर्म हा मुद्दाच नसायचा. हे पण सगळं चित्र बदलत चाललेलं आहे आणि फार मोठं त्याच्यामुळे देशाचं नुकसान होत चाललेलं. तुम्ही कसं बघता? एकदमच मला असं नेहमी वाटत आलं नाही की प्रोपोगंडा सिनेमाच ओके, काही हरकत नाही. म्हणजे आता जसं अक्षय कुमारचा टॉयलेट एक प्रेमकथानाचा सिनेमा आला होता, पॅडमॅन नावाचा एक सिनेमा आला होता, त्यात तो होताच प्रोपोगंडा सरकारी योजनांचा. पण मला वाटतं इट्स ओके, ठीक आहे, म्हणजे त्यात हार्मफुल असं काही नाही आहे. पण जेव्हा सिनेमानं तोडण्याचं काम करायला लागतो लोकांना, तेव्हा ती खूप मोठी धोक्याची घंटा असते ॲक्च्युली. म्हणजे आता भारतामध्ये अनेक फॉल्ट लाईन आहेत. भारतामध्ये धार्मिक दुफळी आहे का? आहे. भारतामध्ये जातीतेढ आहे का? आहे. भारतामध्ये भाषिक वाद आहेत का? आहेत. भारतामध्ये अनेक वाद आहेत. देशाचं वैशिष्ट्यच आहे की खूप प्रचंड डायव्हर्सिटी देशामध्ये. त्यामुळं या समूहाचं मत त्या समूहाला न पटणं वगैरे एकदम गोष्टी एकदमच आपण समजू शकतो. पण सिनेमाचं काम ना लोकांना जोडण्याचं असतं. म्हणजे इतके वर्ष सिनेमा हा ग्ल्यूसारखा जोडायचा भारतीय समाजाला. म्हणजे असं विनोदानं म्हणलं जातं की भारताला जोडतंय काय, भारताच्या सगळ्या देशाला, तर सिनेमा, क्रिकेट आणि रेल्वे या 3 गोष्टी भारताला जोडत आहेत असं एक म्हणलं जायचं. दुर्दैवानं गेल्या काही वर्षापासून सिनेमानं ही दुफळी वाढवायचं धोरण ठेवलं आहे. त्यांनी एका समूहाचं खलनायकीकरण केले पूर्णपणे. त्या समूह ते डायरेक्ट खलनायक म्हणून दाखवत आहेत आणि दिवसा ढवळ्या होत्या, त्याच्यावर कोणी आक्षेप घेत नाही आहे. हे खूप वाईट आहे, कारण सरसकटीकरण करणे सिनेमाचं कधीच काम नव्हतं. यापूर्वीच्या सिनेमात अनेक पॉझिटिव्ह मुस्लिम पात्र असायची. म्हणजे शोलेमध्ये रहीम चाचाचं पात्र आहे, बरोबर, किंवा चक दे इंडियामध्ये शाहरुख खाननं केलेलं पात्र आहे. प्रत्येक वेळी सिनेमात एक प्रामाणिक मुस्लिम माणूस दाखवला जायचा की ज्या देवाला घाबरतो असा, देवभिरू माणूस असा. तर असं मुस्लिम समाजाचं एक खूप पॉझिटिव्ह चित्रीकरण होत होतं, ज्यानं गेल्या काही वर्षात यू टर्न घेतलाय कम्प्लीट आणि मुस्लिम समाजाचं पूर्ण खलनायकीकरण करण्याचा चंग त्यांनी बांधला की काय असं वाटायला लागतं. आता तानाजीसारख्या सिनेमात खरं तर खलनायक मुस्लिम नाहीच आहे, बरोबर, पण त्याला मुस्लिम गेटअप दिला पूर्णपणे. म्हणजे तुम्ही व्हिज्युअली काय संदेश देताय? कुठला राजपूत कानामध्ये काजळ घालायचं की मुस्लिमांसारखं करायचं, उर्दू बोलायचा. तुम्ही त्यांनी डायरेक्ट म्हणजे ठरवून केलं असं वाटतं की यांनी खलनायकाला म्हणजे मुस्लिम रिप्रेझेंट करतोय आपण. तसं नव्हतं ते. किंवा केसरीसारखे सिनेमे असतील किंवा आपल्याकडे येणारे शिव युनिव्हर्समधले सिनेमा असतील, त्यातून मुस्लिमांची एक प्रतिमा जाणीवपूर्वक बनवली जाते पूर्ण देशामध्ये.
आणि कसं असतं शेवटी आजकाल सिनेमा आणि प्रोपोगंडा म्हणजे अगोदर काय होतं, आधी लोकांना थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायला लागायचा आणि मगच तुम्हाला कळायचं. आता झालंय काय की इतकं सर्वव्यापी झालंय की सिनेमाची एखादी रील उचलली कोणतरी, छोटा डायलॉग उचलला, जसं आता वीर सावरकर सिनेमातला एक डायलॉग आहे, तो उचलून तुम्ही सोशल मीडिया टाकला, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, लाखो व्ह्यूज मिळतात त्याला तिथेच. म्हणजे आता फक्त सिनेमापुरतं मर्यादित राहिलं नाही आहे. त्या सिनेमातले छोटे छोटे आपल्याला सोयीस्कर असे भाग घेऊन तुम्ही आपल्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, सगळ्या सोशल मीडियावर तुम्ही फिरू शकता, इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर, आणि ते लाखो करोड लोक ते बघतात. तर मला हे वाटतं की फार धोकादायक आहे. त्यातून मध्यंतरी मग अल्पसंख्याक विक्रेत्यांवर बहिष्कार टाकायची एक मोहीम सुरू झाली होती मध्ये. हे खूपदा नाझी जर्मनीच्या काळात जे होत होतं त्याची आठवण करून देणार आहे बऱ्याच प्रमाणात. आहे त्या काळात जूनवर जसं बहिष्कार टाकण्यात आला होता हिटलरच्या सुरुवातीच्या काळात, ते त्याची आठवण करून देणार आहे सगळं, की एका समूहाचं खलनायकीकरण करा जे हिटलरने केलं, तेच आपल्याकडे आत्ता होत आहे. आणि हे दुफळी होते. तुम्ही म्हणता तो मुद्दा एकदमच बरोबर आहे की जो सिनेमाच्या काळी एकतेचा, सर्व धर्मसमभावाचा संदेश द्यायचा, तो सिनेमा आता खूप दुफळीकडे होत चालला आहे. पण त्यातही मला एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी वाटते ना की बाबरी मस्जिद पडली आणि त्या काळात पण देशात एक प्रचंड ध्रुवीकरणाचं वातावरण होतं त्या काळात. पण त्या काळात 3 मोठे खान स्टार्स उदयाला आले, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान. म्हणजे एवढ्या ध्रुवीकरणाच्या काळात पण जर 3 मोठे मुस्लिम स्टार्स जर राईज होत असतील त्या काळात, तर मला वाटतं आताही ते पॉसिबल आहे. मला वाटतं की भारतीय लोक या तिरस्काराच्या भावनेच्या पलीकडे जाऊन विचार करतील असं मला वाटतं. त्याचा छोटा पुरावा आपल्याला 2024च्या इलेक्शनमधून मला वाटतं मिळालेलाच आहे आपल्याला. मला याच अनुषंगाने आणखीन एक कुतूहल आणि विचारायचं आहे की आता समजा काही नावं जर आपण घेण्याचा प्रयत्न केला, काश्मीर फाईल्स असेल, केरला स्टोरी असेल, किंवा तशा प्रकारचे आणखीन काही सिनेमे, त्यांनी एकतर प्रचंड असत्य कथानकामध्ये गोष्टी घुसवल्या किंवा अर्धसत्य सांगितलं, अर्धसत्य दडपून ठेवलं. नंतर न्यायालयापर्यंत प्रकरणं गेल्यावरती त्यांना ते टाकायला लावलं की हे काल्पनिक आहे असं तुम्ही त्याच्यात लिहा. तोपर्यंत लाखो लोकांपर्यंत ते चित्रपट पोहोचलेले होते. हे अशा प्रकारचं किती म्हणजे अनैतिक कृत्य बेधडकपणे कसं काय केलं जातं, म्हणजे कसं बघायचं याच्याकडे? त्याच्यावर फार इंटरेस्टिंग कोट मी वाचलं होतं की आता तुमचं ठरलं की प्रोपोगंडा करायचं असेल बाबा आपल्याला, तर एक फार मी इंटरेस्टिंग कोट असं वाचलं होतं की प्रोपोगंडा खरा आहे का खोटा हे महत्त्वाचं नसतं, तो किती इंटरेस्टिंग आहे हे महत्त्वाचं असतं. कारण देशातली बहुसंख्य जनता जी पोटापाण्याच्या प्रश्नांमध्ये अडकून पडली आहे, तिला जास्त विचार करायला सवड नसते, तिला फॅक्ट्स चेक करायला फारसा वेळ नसतो. त्या लोक जेव्हा ते बघतात तुम्ही सांगताय तो कंटेंट, त्यांचा लगेच विश्वास बसतो, कारण त्यांच्याकडे वेळ नाही आहे सगळं व्हेरीफाय करून बघायला. आणि उजव्या राईट विंग प्रोपोगंडाची खासियत काय की त्याच्यामध्ये हळूवार भावनांना फारसं स्थान नाही आहे, प्रेम वगैरे गोष्टींना फारसं स्थान नाही आहे. तुम्ही बघाल तर राईट विंगचे सिनेमे, राईट विंग प्रोपोगंडाचे सिनेमे बहुतेक अतिशय टोकदार सिनेमे असतात, युद्धखोर असतात, राष्ट्रवादाला वर चढवणारे असतात, एका धर्माला विलन बनवणारे असतात. हे काही तुम्ही कॉमन लक्षणं बघितलीत राईट विंग सिनेमाची, तुम्हाला लक्षणं त्यात दिसतील. आणि कसं असतं, लोकांना तिरस्कार पटकन पहिल्यांदा अपील होतो, चांगल्या गोष्टी कळायला थोडा वेळ जावा लागतो. हे सूत्रच आहे. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपवरून बघत असाल तर 2012 जे अतिशय वाईट व्हॉट्सअप फॉरवर्ड्स यायला लागले होते, काही म्हणजे मला आठवतं की 2014 एक मला व्हॉट्सअप फॉरवर्ड आलं होतं की हे असंच चालू राहिलं तर मुस्लिम लोकसंख्या 2024पर्यंत भारतात हिंदूंपेक्षा जास्त होईल. आज 2024 आहे, तसं काहीही लक्षण दूरपर्यंत नाही आहे. पण 2012 लोकांना ते खरं वाटलं होतं. ज्या लोकांना तेव्हा ते खरं वाटलं होतं त्या लोकांना आता कदाचित त्यातली फोलपणा कळला असेल, पण त्यांनी 10 वर्षामध्ये तिरस्कारात आणि भीतीमध्ये घालवली ती. तर तिरस्काराला एक मोठा ब्रिदिंग पिरियड मिळतो पसरवण्यासाठी, झिरपत जाण्यासाठी, जो नॉर्मली चांगल्या पॉझिटिव्ह मेसेजेसला मिळत नाही, असं असतं ते. तर हे असं आहे. म्हणजे त्यातून असत्य पसरवतात का तर पसरवतात, हॅट्रेड पसरवतात का तर पसरवतात, नक्कीच होतं ते लोकांना अपील होतं दुर्दैवाने थोड्या वेळापुरतं. पण लॉंग टर्ममध्ये मला वाटतं की आता फारसा उपयोग होत नाही. म्हणजे जसं मी मागच्या प्रश्नाच्या उत्तरात म्हणलं की 2024च्या अगोदर अनेक प्रोपोगंडा हेट स्प्रेडिंग मूव्हीज आल्या होत्या, त्याचा परिणाम मतदानात काहीही दिसला नाही. शेवटी मला वाटतं ना, भारतीय माणसाचं शहाणपण हे खूप गूढ गोष्ट आहे. तुम्ही त्याला तात्पुरतं तुम्ही त्याला मोल्ड करू शकता, तात्पुरतं तुम्ही त्याला त्याची दिशाभूल करू शकता, पण एक सामूहिक शहाणपण जे आहे देशाचं, ते नेहमी सेंटरला येऊन थांबतं, असं माझा अनुभव आहे.
मी जे बघत आलोय त्यातून मी काढलेला निष्कर्ष आहे की हा देश एका टोकाला कधीच राहू शकत नाही एक मोठा काळ, कारण डायव्हर्सिटी इतकी प्रचंड आहे आणि त्या डायव्हर्सिटीमधून एक कोणाची मक्तेदारी अशी तयार नाही होऊ शकत देशामध्ये. तर ते सिनेमाला पण लागू पडतं. आता मला वाटतं यापुढे राईट विंग सिनेमे असे चालणार नाहीत किंवा त्यांना आपलं स्वरूप बदलावं लागेल आणि ते बदलायचा प्रयत्न करतील असं मला वाटतं. तर आता एक आणि समजा 2029ला समजा काँग्रेस आलीच सत्तेवर किंवा दुसरे कोणी आले सत्तेवर, तर तिकडून एक प्रपोगंडा मूवीची लाट चालू आहे आणि ते मोठं युद्ध चालू होईल आपल्याकडे प्रपोगंडा सिनेमाचं. ते गरजेचं आहे मला वाटतं. ते मराठीकडे वळू, आपल्या महाराष्ट्राकडे आणि मराठी चित्रपटांकडे, म्हणजे सामना, सिंहासन वगैरे फार मोठा वारसा आहे आपल्याला. अतिशय भेदक असं चित्रण आणि सगळे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, ते आता धर्मवीर सारख्या चित्रपटांपर्यंत. म्हणजे मराठीमध्ये अशा प्रकारे कधी प्रोपेगंडा मूवी निर्माण होतील असं वाटलं नव्हतं, पण ते घडायला सुरुवात झाली. आता तर नाटकही येतंय, मला काही सांगायचंय वगैरे वगैरे वगैरे. हे संपूर्ण वाटचालीकडे कसं बघता तुम्ही? मराठीमध्ये राजकीय सिनेमे फार तुरळकच बनतात, जसं तुम्ही म्हणलात ना, फार तुरळक सिनेमे बनतात. पण जे बनले ते खूप क्लासिक सिनेमे बनलेत आपल्याकडे. सिंहासन असेल, तुम्ही जी नावं घेतली, सामना असेल, तर खूप चांगले उत्तम सिनेमे बनलेत मराठीमध्ये, नो डाऊट. मला एक आठवतो लोकमान्य टिळकांवरचा सिनेमा मला एक आठवतो की ज्यात खरं टिळक हे काँग्रेस नेते होते, बरोबर, पण त्या सिनेमात ते दिसतात की ते हिंदूंचे नेते, असं एक पोर्ट्रेल त्या सिनेमात झालं होतं. किंवा एक जब्बार पटेलांनी एक यशवंतराव चव्हाणावर एक सिनेमा बनवला होता मधल्या काळात, तो एक उदाहरण घेता येईल आपल्याला त्याचं एक. मग धर्मवीरच मला आठवतो. पण ॲक्टिव्ह राजकारणात असणाऱ्या आणि संवैधानिक पदावर असणाऱ्या माणसाचं प्रतिमावर्धन करणारा सिनेमा मला वाटतं पहिल्यांदाच आपल्याकडे होत असावा असं. मी परभणीच आहे आणि शिवसेनेचा मोठा बालेकिल्ला, पण तिथल्या कुठल्याही शिवसैनिकाला ना आनंद दिघे माहीत नव्हते, कोणाच माहीत नव्हते, एकाच पक्षात असून. पण आता आनंद दिघे सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालेत आणि आनंद दिघे माहीत झाल्यामुळे अर्थात एकनाथ शिंदे मागं आलेच त्यांच्या, आणि त्यांनी मी त्यांचा शिष्य अशी स्वतःची इमेज त्यांनी त्या निर्माण केली आहे त्यांनी. मला वाटतं या प्रोपोगंडा सिनेमांचं यश 2 पातळ्यावर मोजलं जावं. एकतर आर्थिक निकषावर आणि दुसरं म्हणजे त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं सिनेमाचं. त्या म्हणजे आता आपण धर्मवीर पुरतं बोलायचं झालं तर तो सिनेमा आपण आकडे बघतो तिकीट खिडक्यावरचे, त्याच्यावरून लक्षात येतं की तो सिनेमा चाललाय बऱ्यापैकी, म्हणजे पैसे वसूल झालेत. पण त्यातही एक प्रकारे की सिनेमे ऑर्गॅनिकली चालतात आणि चालवले जातात. म्हणजे आता केरळा फाईल्स असेल, केरळा डायरीज असेल, काश्मीर फाईल्स असेल, हे सिनेमे ऑर्गॅनिक हिट होते का ह्याच्याबद्दल पण माझ्या मनात खूप शंका आहेत. कारण आमच्या एरियामध्ये अनेक नगरसेवकांनी, इच्छुक उमेदवारांनी फ्री शोज ठेवले होते सिनेमांचे, या सिनेमांचे सगळ्या राईट विंग, आणि ते तुम्हाला घरी येऊन थिएटरमध्ये घेऊन गेले, तुम्हाला पॉपकॉर्न वगैरे दिले, त्यांनी सिनेमा बघायला लावला आणि त्यांनी तुम्हाला घरी आणून सोडलं सिनेमे दाखवून. म्हणजे हे मला वाटतं स्वतंत्र भारतात असं पहिल्यांदाच घडलं असेल की एका पक्षाची यंत्रणा सिनेमे चालवायला उतरली आहे ऑन द फील्ड, हे असं पहिल्यांदा घडलं. मग हे सिनेमाचं इन्कम जे ते सर्वसामान्य लोकांनी खिशातून दिलंय का, तर नाही, ते एका पक्षाने दिलेले आहेत पैसे त्यांना. म्हणजे पक्ष त्यांनी परतफेड करतोय त्यांचे, ज्या लोकांनी सिनेमे बनवले ते प्रोपोगंडा सिनेमे, की आम्ही तुमचं नुकसान नाही होत देत, तुम्ही सिनेमे बनवा असे. प्रेक्षकांना आम्ही घेऊन येतो थिएटरमध्ये, आम्ही तिकीटं काढतो जेणेकरून तुम्हाला त्याचं प्रॉफिट होईल. तर असा लेनदेनचा व्यवहार आहे आर्थिकदृष्ट्या सिनेमांच्या बाबतीमध्ये या, जेणेकरून अनेक राईट विंग प्रोपोगंडा करणारे सिनेमे बनावेत यापुढे पण, असं त्याच्या मागचा एक दुहेरी उद्देश होता. पण हे सिनेमे ऑर्गॅनिक हिट नाही आहेत. अगेन माझा मुद्दा तो आहे. ऑर्गॅनिक हिट म्हणजे आता जसं ॲनिमल नावाचा रणबीर कपूरचा सिनेमा आला होता, लोक स्वतःच्या खिशातून पैसे टाकून सिनेमा बघायला गेले. किंवा शोले सागा सिनेमा असेल, लोक स्वतःच्या खिशातून पैसे टाकून सिनेमा बघायला गेले. हो, आता परत रिलीज केला तरी तर तो ऑर्गॅनिक हिट. हा मॅन्युप्युलेटेड हिट सिनेमा आहे. ह्यातून त्यांना आर्थिक उद्दिष्ट त्यांना फारशी हासिल करायचीच नव्हती. त्यांना आपला वैचारिक भूमिका ज्या आहेत त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी फ्री शोज ठेवणं, वर्तमानपत्रातून तिकीट वाटणं, लोकांच्या घरी जाऊन तिकीट देणं, हे प्रकार त्यातून झाले सगळे त्यातून. तर धर्मवीर पण तसा ऑर्गॅनिक हिट आहे का याच्यात मला शंका आहे. पण त्यांचा जो ऑब्जेक्टिव्ह जे होतं की आनंद दिघेंचं नाव आणि पर्यायानं एकनाथ शिंदेचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात जावं सगळीकडे, तर तो त्यांचा उद्देश नक्कीच साध्य झाला असं म्हणेल मी धर्मवीर 1 मधून. आणि त्यातून त्या सेनेला बऱ्यापैकी यश पण मिळालंच. लोकसभेला त्यांच्या आल्याच, मराठवाड्यात सीट आली, विदर्भात सीट आली, मुंबईत आली, कोकणात आली, म्हणजे सगळीकडे सीट्स आल्या त्यांच्या, ऑलमोस्ट सगळीकडे त्यांच्या. तर मला वाटतं धर्मवीरचा राजकीय पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह त्यांचा यशस्वी झाला आहे नक्कीच.
पण या माध्यमाशी निगडीत असलेले आहेत तुम्ही स्वतः काही चित्रपटांच्या कथा लिहिल्यात, वेब सिरीज लिहिलेल्या आहेत तुम्ही. या माध्यमाचा वापर एखादा राजकीय नेता गद्दारी, पक्षांतर किंवा अशा गोष्टी करण्यासाठी करून आपलं नाव खराब झाल्यानंतर ते नाव चांगलं करण्याच्या दृष्टीने प्रतिमा आपली चांगली उजळवण्यासाठी या माध्यमाचा वापर करतो, किंवा सत्तेत आता असताना पुन्हा सत्तेत येण्यासाठी या माध्यमाचा वापर करतो, आणि ते शक्यही होतं त्यांना. हे कसं आहे, म्हणजे दुर्दैवी वाटत नाही तुम्हाला? हे नक्कीच दुर्दैवी आहे. पण अगेन जसं म्हणलं की 2024च्या इलेक्शनच्या आधी पण बरेच सिनेमे आले होते, पण लोक त्यात वाहून गेले नाहीत. लोकांनी आपली सत्सत्वी एक बुद्धी जागरूक ठेवून निर्णय घेतला. मला वाटतं विधानसभेला फैसला होईलच. धर्मवीर 2 मध्ये काय दिसतं आणि त्या सिनेमात काय दाखवलंय आणि विधानसभेत त्याचं प्रतिबिंब काय पडतं, कारण त्याच्यात फारसं अंतर नाही आहे धर्मवीर 2 मध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये. तर तो फार इंटरेस्टिंग राहील बघण्यासारखं. पण मला एक वाटतं ना की 2012-2014 पेक्षा ना लोक आता जास्त हुशार झाले, सजग झाले. म्हणजे लोकांना हे कळतं की तुम्ही आम्हाला चमच्यानं भरू नका सिनेमातून तुमच्या, आम्ही चेक करून बघू, आम्ही व्हेरीफाय करून बघू आमची माहिती. आणि दुसऱ्या बाजूने पण आता बरेच प्रयत्न सुरू झालेत, जी एक सेक्युलर बाजू किंवा इंडिया आघाडीची बाजू म्हणता येईल, त्या बाजूने पण प्रयत्न सुरू आहेत की सिनेमा बघा पण स्वतःचं डोकं जागेवर ठेवून सिनेमा बघा. हे असे सिनेमे डोकं बाजूला ठेवून बघायचे सिनेमे नाही आहेत. सिनेमे बघा, सुदैवाने सगळ्यांकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, माहिती व्हेरीफाय करा त्याच्यावर जाऊन. माहिती त्या सिनेमात दाखवणार नाही, माहिती व्हेरीफाय केलं तर त्या सिनेमाचा कोलॅप्स होतील सिनेमे सगळे एका मिनिटात. कारण त्या सिनेमात असत्य आहे, त्या सिनेमात भडकपणा दाखवला आहे, त्या सिनेमात अर्धसत्य आहे. तुम्ही तुमचं डोकं जागा ठेवून जरी व्हेरीफाय केलं तरी तुम्हाला कळेल की सिनेमात जे दाखवलं जाते ते त्यातला बराचसा भाग खोटा आहे, असत्य आहे. तर लोक ते करायला लागलेत गेल्या काही वर्षांमध्ये. आणि अगेन मी पुन्हा तेच पॉईंट की 2024ची निवडणूक एक फार मोठं एक प्रतिबिंब होतं सगळ्यांचं. या आमच्या सगळ्या लोकांना त्याचं खूप हायसं वाटलं की शेवटी लोक स्वतः पुन्हा विचार करायला लागले आता, जे गेल्या 10 वर्षात होत नव्हतं. 2019ला उरी द सर्जिकल स्ट्राईकचा मोठा वाटा होता मोदी सरकार, मोदीच्या पुन्हा निवडून येण्यामध्ये. तो सिनेमा जस्ट काही दिवस आधी रिलीज झाला होता. बरोबर. तो सिनेमा ॲज अ प्रोडक्ट, तो सिनेमा खूप छान होता. ॲज अ प्रोडक्ट म्हणतो बरं का मी, सिनेमा खूप छान होता तो. आणि लोकांमध्ये वीरश्री जागवणार, आणि असं पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा जाऊन आम्ही असं काही नव्हतं खरं तर. यापूर्वी पण अनेक झालेत सर्जिकल स्ट्राईक, फक्त त्या सरकार जाहिराती करत नव्हतं की त्यावर सिनेमे बनवत नव्हतं, यांनी सिनेमा बनवला त्याच्यावर. तर लोक शहाणे झाले जातात, लोक प्रत्येक माहिती व्हेरीफाय करून बघतात आणि प्रमाण वाढतच जाणार आता. कारण एकदा शहाणवाची प्रोसेस सुरू झाली की तुम्ही ती वापस नाही फिरू शकत एकदा लोकांमध्ये. तर मग आपण त्या रस्त्यावर चाललोय आता. आपण लोक शहाणी झालेत, लोक सजग झालेत, लोक विचार करतायत वगैरे, हे सगळं बरोबर आहे. परंतु माहिती आहे की हा राजकीय नेता भ्रष्ट आहे, हा राजकीय नेता धर्मांधता वाढवतोय, हा राजकीय नेता सामाजिक जातीय तेढ निर्माण करतोय, समाजासाठी घातक गोष्टी करतोय. परंतु तो चित्रपट माध्यमाचा वापर करतोय, तो नाटक माध्यमाचा वापर करतोय आणि स्वतःची प्रतिमा उजळवून घेतोय, आणि त्याच्यामुळे तो स्वतःचं नेतृत्व लोकांवरती थोपवतोय एक प्रकारे. आणि त्यासाठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, लेखक, अशी मंडळी अतिशय लाचारीने म्हणा किंवा स्वतःचं जे कला आहे ती त्यांच्यासाठी वापरून द्यायला तयार होतात. याच्याकडे आमच्यासारख्या लोकांना बघताना खूप वाईट वाटतं. तुम्ही कसं बघता याच्याकडे? मी ह्याच्याकडे बघतो ना, शेवटी कलाकार हा माणूसच असतो. म्हणजे आपल्याकडे अजून एक असं म्हणायचं की तुम्ही पत्रकार आहेत बाबा, तुम्ही कसं काय राजकीय पक्षांची बाजू घेता, किंवा तुम्ही निष्पक्ष असायला पाहिजे. मला असं वाटतं ना की निष्पक्ष असं कोणीच नसतं बेसिकली. ना पत्रकार असतो ना कलाकार असतो. प्रत्येक कलाकाराला स्वतःची राजकीय मतं पण असतात. फक्त झालं का इतके वर्ष ह्या कलाकारांनी स्वतःची आयडेंटिटी लपवली होती बऱ्याच कलाकारांनी. ते पुढे येत नव्हते. जे गेल्या 10 वर्षात पुढे यायला लागले की हो बाबा आम्ही या विचारसरणीचे वाहक आहोत, आम्ही आम्हाला आवडते. यापूर्वी ते कधीच कोणाला माहीत पण होतं की अनेक कलाकारांमध्ये आश्चर्याचा धक्का बसला मला वाचून की हे या विचारसरणीचे. मला खूप धक्का बसला होता. पण मी समजू शकतो प्रत्येकाची आपली वैचारिक बाजू असते आणि त्यातून आर्थिक लाभ काय मिळतात हा पण एक महत्त्वाचा भाग असतो. कारण कसं असतं शेवटी कलाकार म्हणजे एक आर्थिकदृष्ट्या अस्थिर आयुष्य असतं प्रचंड, आणि पुढच्या महिन्यात काय होईल माहीत नसतं. कोरोनासारखी एखादी 2 वर्ष घरी बसवाल तर खूप वाईट परिस्थिती होते. तर त्याला एक आर्थिक अंग पण आहे त्याला. म्हणजे जर तुम्हाला ज्याला प्रोपोगंडा करायचं तर तुम्हाला भरपूर पैसे देत असेल तर नाही म्हणणं खूप लोकांना अवघड जातं, भले त्यांची विचारसरणी मेळ खात नसेल. आणि दुसरा प्रकार म्हणजे ते आहेतच त्या विचारसरणीचे, इतके वर्ष त्यांनी लपवून ठेवलं होतं ते आता उघडपणे समोर आलेत. बरोबर. असे 2 प्रकार आहेत. तर मला वाटतं ना की ते कलाकारावर सामाजिक जाणीवांचं ओझं वगैरे आधी होतं तसं काही फारसं राहिलं नाही आता. ते तुमच्या माझ्यासाठी संसारी माणसं आहेत,
त्यांना भौतिक गरज आहेत, त्यांना घर बांधायचं, त्यांना कार घ्यायची, त्यांना हे करत राहणं भाग आहे त्याच्यासाठी, असं पण आहे. पण मग आता तो सावरकरांचा पिक्चर आला, मला वाटतं रणदीप हुडाने, मी माझ्या वडिलांचं घर घाण ठेवलं. किंवा आता हे मंगेश देसाईंनी धर्मवीर बनवताना असं सांगितलं की मी माझं घर विकलं किंवा घाण ठेवलं आणि सगळे या चित्रपटामध्ये टाकले. हे कसं काय म्हणजे खरं मानायचं, हे खरं असतं की नाही? मला ऑनेस्टली मला विचाराल मी म्हणेल मला माझा फारसा विश्वास नाही या गोष्टींवर. या ऑनेस्टली नाही, असं नसतं. त्यांचे आर्थिक स्रोत वेगळे असतात या लोकांचे, प्रोपोगंडा सिनेमा बनवणाऱ्यांचे. मी मध्ये कंगना राणावतनं पण सांगितलं होतं की मी माझं घर घाण ठेवलंय वगैरे वगैरे. असं काही नसतं. ते ह्या सांगायच्या गोष्टी असतात की जेणेकरून जो तुमचा पोटेन्शियल प्रेक्षक आहे की तो थिएटरमध्ये यावा, सहानुभूती देऊन तुम्हाला, असा त्याच्या मागचा एक उद्देश असू शकतो. एवढंच दिसतं मला. का मला नाही वाटलं की बाकी त्यांचे छान चुकीचं आयुष्य सगळं चालू आहे. रणदीप हुडा मग नाईट क्लबला जातोय, रणदीप हुडा पार्टी पण करतोय घर घाण ठेवून. हे कसं? कंगना राणावत निवडणूक लढवते स्वतः खिशातून पैसे टाकून. बरोबर. हे कसं? हे नाही मला मनला पडू शकत नाही. कारण असं नाहीच आहे काही. हे कोणी हे दाखवायच्या गोष्टी आहेत, असं काहीही होत नाही. कोणी पोटाला चिमटा देऊन एक वर्ग होता जो करायचा एकेकाळी, पोटाला चिमटा देऊन कलेला समर्पण द्यायचा. पण हल्लीच्या काळात असं कोणी करत असेल असं मला मुळीच वाटत नाही. मुळीच म्हणजे त्याला कोणी नावाला पण अपवाद नाही याला पण. आता क्रमाने प्रोपोगंडा फिल्म येत आहेत, म्हणजे हिंदीपासून तर मराठीपर्यंत. आता धर्मवीर पार्ट 2 येतोच आहे. एक नंबर चित्रपटाविषयी काहीतरी वाचलं की राज ठाकरेंशी संबंधित आहे. मला खरं खोटं अजून काय माहिती नाही वगैरे. सर्वसामान्य प्रेक्षक जेव्हा हे चित्रपट बघायला जातो, काय विचार करून जावं त्यांनी हे चित्रपट बघताना, असं काय तुम्ही सुचवू शकाल, काय सांगाल? मी जसं म्हणलं की डोकं बाजूला ठेवून थिएटरमध्ये जाऊ नका, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि त्यात जे दाखवलं जात आहे ते तुम्ही व्हेरीफाय करा इथे येऊन. माझं याच्याबद्दलचं एक निरीक्षण, महत्त्वाचं निरीक्षण असं आहे ना की उजवी जी बाजू आहे कलाकारांची, राईट विंग प्रोपोगंडाची साईड आहे ना, त्यांच्याकडे ना उत्तम दर्जाचे लेखक आणि उत्तम दर्जाचे दिग्दर्शक यांची फार तुटवडा आहे. फार मोठा बॅकलॉग आहे त्यांच्याकडे. फार मोठा बॅकलॉग आहे त्यांच्याकडे. जो डाव्यांकडे किंवा जी दुसरी इकोसिस्टम ज्याला तुम्ही म्हणता, त्यांच्याकडे तो मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूचे दिग्दर्शक लेखक मांडा एकमेकांसमोर आणि बघा कोणाचं पारड जड पडतं टॅलेंटच्या बाबतीत. कारण तर ते इकडे झुकलेलं असेल, डावीकडे झुकलेलं असेल अर्थातच ते. तर तुमच्या सिनेमाचा लेखक दिग्दर्शक कोण आहे हे चेक करा आधी सिनेमात जाण्याआधी. हे मी आवर्जून सांगू इच्छितो तुम्हाला की, कारण काही ठराविक नाव आहेत. आता विवेक अग्निहोत्रीचं नाव तुम्हाला क्रेडिटमध्ये दिसेल तर तुम्हाला माहिती आहे तिथं काय दाखवणार, त्या स्क्रीनवर काय दाखवणार. कंगना राणावत घरी फिल्म करते, तुम्हाला माहिती आहे ते काय दाखवणार स्क्रीनवरती. जर तुम्ही त्या सिनेमा जर एवढा प्रेडिक्टेबल आहे आणि तुम्हाला माहिती त्यात काय दाखवणार, तर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन का स्वतःचा वेळ आणि पैसे वाया घालताय? तुम्ही तो नंतर OTTवर बघा किंवा टीव्हीवर बघा, पण थिएटरमध्ये जाऊन म्हणत काय असेल नाही सिनेमा फारसा काही. तर लेखक दिग्दर्शक कोण आहेत हे पण तुम्ही बघत जा नक्की कुठलाही सिनेमा बघायला जाताना. त्यांना आपले सिनेमा बनवण्याचा अधिकार आहे, तो प्रदर्शित करण्याचा अधिकार पण आहे, आपल्या घटनेने त्यांनी दिलेला आहे, तो मलाही मान्य आहे. पण जर तो सिनेमा तो दुफळी पसरत असेल, द्वेष पसरत असेल, तर आपण का जायचं थिएटरमध्ये तो सिनेमा बघायला? कारण ही द्वेष पसरतो, दुफळी पसरते, तेव्हा त्याचा फटका बसतो कोणाला? तुम्हाला, मला, सर्वसामान्य माणसाला, ज्याचं पोट हातावर, त्याला. ह्या महालात राहणाऱ्या राजकीय नेत्यांना किंवा अभिनेत्यांना काही फरक पडत नाही. त्याची किंमत भोगावी लागते आपल्याला. त्यामुळे ॲज अ समाज म्हणून तुम्हाला काय किंमत चुकावं लागते एखादा सिनेमा बघायला जाताना, हे पण तुम्ही थोडं विचार करायच्याबद्दल, आणि मगच तो सिनेमा बघायला जा असं मला वाटतं. खूप महत्त्वाचं असं सांगितलेलं आहे. न नायक, मिडनाईट मॅटिनी, पुढे काय? आता मी स्वतःचा फिल्म करायचा विचार करतोय. लेट सी, बघू कसं काय होतं ते. अच्छा, चालू आहेत, प्रोसेस चालू आहेत, डिस्कशन चालू आहेत, बघू कसं काय होतं ते. शुभेच्छा त्यासाठी तुम्हाला. आणि आज वेळ दिला अभिव्यक्तीसाठी धन्यवाद. आणि खूप महत्त्वाची माहिती दिली. सध्याचे वास्तव सगळ्या चित्रपट सृष्टीशी संबंधित घडामोडीवरती मी आभारी आहे. धन्यवाद.